नमस्कार. नमस्कार. आता हा तुमचा जो प्लॉट आहे किती एकरचा आहे इथे? तर एक एकरचे प्लॉट आहे दोन प्लॉट आहे. दोन प्लॉट. तुमचं आज एक घर दिसत आहे केळीची, कुठली व्हरायटी आहे? G9 आहे. हां, तुम्ही नाशिकमध्ये राहता आणि सर. नाशिकमध्ये तुम्ही हा जो प्रयोग केलाय हो, तर कितीची रास तुम्हाला सरासरी वाटते इथं? सरासरी राशी 40ची बसणार. 40ची. हो, आणि एक सारखी साईज आहे. एक सारखी साईज आहे. एसटी वैदिकचं सर्व किम्या आहे. एससी चे किती बेसल डोस टाकले तुम्ही? 4 बेसल डोस टाकले. एससी वैदिकचे. हो, एसटी वैदिक. काय वाटतं तुम्हाला? पाठीमागं वादळ झालं, त्या वादळामध्ये वादळामध्ये हा बुंदा चांगला असल्यामुळं हा. हे दम धरू शकलं. म्हणजे तेच रासायनिक अवस्थेत होते, बुंदा दम नसता धरला, पूर्ण प्लॉट खाली पडला असता. प्रचंड साईज वगैरे क्वालिटी पाहिली तर माणसाचा हात पुरत नाही वर. सर, पुरतोय का हात तुमचा? नाही, आणि एका याला पाहिलं आपण 15-15, 16-16 काय आहे? फणे आहे. फणे. हो. आणि एका फणीमध्ये 18 ते 24 पर्यंत केळी आहे. केळी आणि साईज सगळी एक बिलाच्या पुढे. पुढे. आणि एक केळीमध्ये घेरा जो आहे तो साधारणतः 1 इंचापेक्षाही जास्त आहे. जास्त जास्त आजपर्यंत म्हणजे 2 महिने होत आले. आता पाऊस जसा सूर्यप्रकाश नाही, आज 60 दिवस. ही कॅनोपी एकदम हिरवीगार आहे. एकदम हिरवीगार. म्हणजे एवढा घड आहे, हो. एवढा घड आहे, पण वरती कॅनोपी एकदम काय आहे? कॅनोपी एकदम हिरवी, आणि सगळी का माल एकसारखा आहे. सारखं आहे. आणि मुळी एकदम पांढरी मुळी तुम्हाला लगेच दिसते, पूर्ण पांढरी मुळी पसर. मग तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगा? एसटी वैदिकचा माल हा तुमचा मार्केटमध्ये जायला 15-15 दिवस त्याला काहीच अडचण नाही. बरोबर. किंवा शेतकऱ्यांना हे सांगू शकतोय का आपण, तो किती शेतकरी अडाणी शेतकरी राहू द्या, हा, त्यांना एसटी वैदिकचं तंत्रज्ञान जर घेतलं हा. ना, ही शेती फैल जाणार नाही. एकदम एक नंबर. एक नंबर.